गुड मॉर्निंग. मी स्वप्नाली. तर परवाच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल तुम्ही की आम्ही चटणीचा सगळा बाजार आणला होता. काल चटणी बनवायची होती, मग मम्मी सकाळपासूनच त्याच कामात लागली होती. खोबरं छान भाजून घेतलं, त्यानंतर हळकुंड भाजली आणि हळकुंड अशी छान फुगतात बघा भाजल्यावर. त्यानंतर मग धने भाजले आणि थोडी थोडी मिरची पण, आणि त्यामुळे मला जे उचसायला लागलं ते मी बाहेरच आले. सगळं भाजून झाल्यावर वेळ होती कांदा चिरायची, आणि मम्मीने पटापटा एवढा कांदा चिरला पण डोळ्यातनं एक पाण्याचा टिपका पण नाही आला. आणि मी जवळ उभी होते म्हणून माझ्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या होत्या. त्यानंतर सगळा कांदा तेलात मस्त भाजून घेतला. सगळं पटापट होतं, पण कांदा भाजायला जरा जास्त वेळ लागतो. पण जवळ भाजून पेस्ट होईल असाच भाजावा लागतो कांदा. सगळी तयारी झाली की मम्मीने सगळं एकत्र बांधून घेतलं. राहिलेलं लसूण, मीठ वगैरे दुसऱ्या पिशवीमध्ये भरलं होतं. मग मला काम होतं, तिला सोडून यायचं होतं गावामध्ये. मग पटकन तयार झाले आणि मम्मीला सोडायला गेले. हे असं असतं चटणी करायचं मशीन, आणि आमच्याकडे तर याला डंक म्हणतात. आणि सगळं आवरायला 1 तास तरी जाणार होता, पण मला कामाला बसायचं होतं, म्हणून मी मम्मीला सोडून घरी आले. मम्मी बोलली होती, झालं की कॉल करते, मग न्यायला ये. घरी आले, काम चालू केलं आणि अर्ध्या तासातच मम्मीचा फोन आला की ये म्हणून. मग परत गेले तिला आणायला. असं वाटलं थोडा वेळ तिथंच थांबले असते तर बरं झालं असतं. असो, बघा कशी लाल भडक दिसते चटणी, आणि आमची चटणी एकदम तिखट असते.